आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। नालासोपारा भटक्या कुत्र्याचे नख लागले, इंजेक्शनच्या भीतीने उपचार टाळले। 9 वर्षीय मुलीचा 6 महिन्यांनीच रेबीजने मृत्यू। 6 महिन्यापूर्वी बालिका आपल्या आजोबांबरोबर जात असताना तिला भटक्या कुत्र्याने नख मारले होते। त्यानंतर तिला रेबीजची लागण झाली। उन्हाळ कुत्र्यांचा धोका सगळीकडेच वाढला आहे। यामुळे यापूर्वी काहींचे जीव गेले आहेत, तर अनेकांना रेबीज सारख्या भयानक रोगांचे संसर्ग झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत। मुंबई जवळच्या नालासोपाऱ्यात 9 वर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याचे नख लागल्याने रेबीज रोगाची लागण झाली। यातच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। कशिश सहानी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे। नालासोपारा पश्चिम परिसरात ही घटना घडली। कशिश सहानी या मुलीला नालासोपारा परिसरातील मदरमीर या शाळेत इयत्ता 4थी मध्ये शिकत होती। नालासोपारा पश्चिम येथील सुबोध सागर इमारतीत आपल्या आई वडील कुटुंबासमवेत ती राहत होती। 6 महिन्यापूर्वी ती आपल्या आजोबांबरोबर जात असताना तिला भटक्या कुत्र्याने नख मारले होते। तिला दुसऱ्या दिवशी उपचारासाठी नेण्यात आले होते, मात्र इंजेक्शनच्या भीतीने ती घाबरल्याने तिला उपचार न करता घरी आणण्यात आले होते। जखमीकडे दुर्लक्ष भोवलं। त्यानंतर काही दिवसांनी ही जखम भरल्याने हा प्रकार फारसा कोणाच्या लक्षात आला नाही। मात्र 4-5 दिवसापूर्वी तिची प्रकृती बिघडली। तिने अन्न पाणीच बंद केलं, तसेच तिचे डोळे लाल झाल्याची लक्षणे दिसली। कुटुंबियांकडून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार करतात दाखल करण्यात आले। डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला पुढे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले। मात्र याच दरम्यान तिचा उपचार दरम्यान सोमवारी मृत्यू झाला। मृत्यू अहवालात रेबीजच्या संसर्गामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती सुबोध सोसायटीच्या सचिव श्रुती शेना यांनी दिली। या सगळ्या धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ उडाली असून भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नालासोपारा महानगरपालिका क्षेत्रातील तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागली आहे। भटक्या कुत्र्यांच्या चावल्याने अथवा नख मारल्याने एका लहान मुलीचा जीव गेला आहे। या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। नाही, खूप दुःखदायक घटना आहे, असं मला वाटतं कुठे होऊ नये। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या मुलीला एका छोट्या डॉगीने मला वाटतं नख वगैरे लावलेलं होतं आणि थोडीशी ट्रीटमेंट वगैरे न केल्यामुळे हे सगळं झालेलं आहे। जर योग्य वेळी ट्रीटमेंट केली असती तर मला वाटतं असा प्रकार घडला नसता। आणि त्या जे प्रकार हा घडलेला आहे, आम्ही इमिजिएटली आमच्या आरोग्य डिपार्टमेंटला कळवून आज सगळे आमची डॉक्टरची टीम त्या ठिकाणी होती। त्या लोकांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना वॅक्सिन केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्या मुलीचा ज्या ज्या लोकांबरोबर संपर्क आलेला होता त्या सगळ्या ठिकाणी त्या लोकांना वॅक्सिनेशन करून ती जी मदर मेरी शाळेमध्ये शिकत होती ती मुलगी, त्याही शाळेत ज्या ज्या ठिकाणी तिचा संपर्क आलेला होता त्या सगळ्या ठिकाणी वॅक्सिनेशन करून यापुढे चांगली काळजी घेतली जाईल या पद्धतीने आमचे आरोग्य डिपार्टमेंट काम करत आहे। काल आम्ही घटनास्थळी गेलो आणि त्याच्यानंतर तिकडे आजूबाजूच्या लोकांशी बोलणं केलं। त्यानंतर आज आमची टीम पण तिकडे त्यांच्या बिल्डिंगमध्ये सर्वेसाठी गेली असता आम्हाला ही हिस्ट्री निदर्शनात आली की 6 महिने अगोदर त्या मुलीला ती कुत्र्याला खाणं वगैरे खायला द्यायला जायची सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेला। त्यावेळेला तिला डॉगनी नेल स्क्रॅच केलेलं होतं आणि ज्याच्यावर त्यांनी वॅक्सिनेशन्स घेतले नाही। त्यामुळे आता एक 6 महिन्यानंतर त्यांना हे काही सिम्पटम्स डेव्हलप झाले आणि त्यानंतर तिला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं आणि तिकडे दुःखद निधन झालं तिचं। आज आमची टीम तिकडे जाऊन सर्वे केला आहे। त्यामध्ये त्यांनी जेवढे पण तिच्याबरोबर खेळणारी मुलं असतील ट्युशनमध्ये स्कूलमध्ये त्यांचा देखील त्यांनी थरोस इन्व्हेस्टिगेट केलेला आहे। ज्यांना ज्यांना गरजेचं आहे त्यांना आम्ही प्रिकॉशनरी डोस दिलेले आहेत आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सला देखील आपण प्रिकॉशनरी डोस दिलेले आहेत। तसंच अवेअरनेस देखील केलेला आहे आम्ही। आमचं लोकांना एक आव्हान आहे की अशा कुठल्याही घटना असतील, लहान असो मोठे असो, जर कोणालाही कुत्रा चावल्याची घटना किंवा कुठल्याही पाळीव प्राणी किंवा स्ट्रे डॉग्स किंवा स्ट्रे ॲनिमल ह्यांनी चावलं किंवा नेल स्क्रॅच जरी झालं तरी तुम्ही पहिले तर हे बघून घ्या तो रेबीड आहे की नाही, म्हणजे वेडावलेला आहे की नाही। असेल तर तुरंत तुम्हाला मेडिकल हेल्प घेण्याची गरज आहे। पहिले तर ती वूंड जी पण असेल ती स्वच्छ धुवा। त्याच्यानंतर आपल्या कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा क्लिनिकला तुम्ही जाऊन अँटी रेबीज वॅक्सिन आणि जास्त प्रमाणात जर चावलं असेल तर इम्युनोग्लोबिलिन हे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सेंटर्सला अवेलेबल आहे, तिकडे जाऊन तुम्ही मेडिकल हेल्प घेऊ शकता। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।